हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 7 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 5 कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल ऑफ द मेजर्स गिव्हन बिलो। काही मेजरमेंट्स इथे गिव्हन आहे, त्यांच्या अकॉर्डिंग आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचे आहे। सो जसं आपण प्रिव्हियस प्रॅक्टिस सेटमध्ये ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट केले, सेम त्याच प्रकारे हा प्रॅक्टिस सेट पण सॉल्व करायचा आहे। सो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, इन ट्रायंगल MAN मेजर एंगल MAN इज इक्वल टू 90 डिग्री, लेंथ AN इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, लेंथ MN इज इक्वल टू 10 सेंटीमीटर। इथे आपल्याला एक अँगल दिलेला आहे MAN। MAN मीन्स व्हॉट, हा इथे A अँगल आपल्याला 90 डिग्री घ्यायचा आहे। MAN इथे मिडल जो अँगल असतो ना, हा घ्यायचा असतो आपल्याला, जो दिलेली आपल्याला डिग्री आहे, मेजरमेंट आहे, तो अँगल घ्यायचा असतो मिडल, म्हणजे A अँगल येणार आहे 90 डिग्री। ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इथे आपण रफ फिगर ड्रॉ करून घ्यायची असते आणि देन रफ फिगरच्या अकॉर्डिंग फेअर फिगर ड्रॉ करायची आहे। आता नेक्स्ट बघा, इथे AN 8 सेंटीमीटर, MN 10 सेंटीमीटर, दोन आपल्याला मेजरमेंट्स गिवन आहे। सो बेसलाईन कोणती घ्यायची आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे। सो बेसलाईन आपल्याला अशी घ्यायची आहे की त्यामध्ये अँगल असेल, कारण की अँगल आपण बरोबर प्रोटेक्टर प्लेस करून ड्रॉ करू शकू ना। ठीक आहे, म्हणजे आपण AN जर बेसलाईन घेतली, अँगल काय दिलेला आहे AN आपण बेसलाईन घेतली, तर आपल्याला त्या A पॉइंटवरती प्रोटेक्टर प्लेस करून अँगल ड्रॉ करता येणार आहे। ओके, इथे मी एक AN लाईन घेतली, ही सपोज 8 सेंटीमीटर आहे। आपण रफ फिगर ड्रॉ करत आहे ना, म्हणून मेजरमेंट ॲक्युरेट घेतलेले नाही। जेव्हा फेअर फिगर ड्रॉ करू तेव्हा ॲक्युरेट मेजरमेंट थ्रू ड्रॉ करणार आहे। बघा, आता ANच आपण बेसलाईन का घेतली, तर आपल्याला इथे अँगल A दिलेला आहे 90 डिग्री, इथे प्रोटेक्टर प्लेस करून एक्झॅक्टली आपण 90 डिग्री ड्रॉ करू शकतो। बट जर समजा आपण MN ही जर बेसलाईन घेतली 10 सेंटीमीटर, तर आपण प्रोटेक्टर कुठे प्लेस करणार आहे, A अँगल आपल्याला 90 डिग्री दिलेला आहे। सो इथे A अँगल येणार का, नाही, म्हणून मी ही बेसलाईन घेतलेली आहे। ऑलवेज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्या लाईनमध्ये अँगल दिलेला आहे ना, तोच लाईन आपल्याला बेसलाईन घ्यायची आहे। सो इथे A हा 90 डिग्री आहे, तर ऑब्व्हियसली स्ट्रेट लाईन असणार आहे। एका हॉरिझॉन्टल लाईनला स्ट्रेट लाईन मीन्स तो 90 डिग्री असतो। सो इथे अंदाजे आपण या प्रकारे घेणार आणि हा आहे 90 डिग्री। ओके, नेक्स्ट आता इथे MN ही लाईन ड्रॉ करायची आहे ना। सो आपण रफ फिगर ड्रॉ करत आहे, तर ॲज इट इज इथे जॉईन करून घेणार आहे आणि इथे M नेम देणार आणि ही लाईन असणार आहे 10 सेंटीमीटर। ओके, सो आता आपण फेअर फिगर ड्रॉ करून घेऊ। बघा, इथे 8 सेंटीमीटर दिलेला आहे, तर आपल्याला बरोबर काउंट करून 8 सेंटीमीटर घ्यायचा आहे। इथे 8 सेंटीमीटर आहे आणि इथे 0। सो इथे AN 8 सेंटीमीटर। नेक्स्ट आता इथे प्रोटेक्टर आपल्याला A पॉइंटला प्लेस करायचा आहे, कारण मेजर अँगल आपल्याला 90 डिग्री A दिलेला आहे। सो प्रोटेक्टर मी बरोबर प्लेस करत आहे, हा मिडल पॉइंट आला पाहिजे ह्या पॉइंटवरती, एक्झॅक्टली मिडल पॉइंट हा पॉइंटच्या वरती यायला पाहिजे आणि प्रोटेक्टरची हॉरिझॉन्टल लाईन ही बेस लाईनला बरोबर बेस लाईनच्या वरती यायला पाहिजे, थोडीशीही मागे पुढे नको। ओके, बरोबर बेस लाईनच्या वरती यायला पाहिजे, ह्या प्रकारे आपला प्रोटेक्टर प्लेस झाला पाहिजे। ओके, सो इथे 90 डिग्री कुठे येणार आहे, बघा एक्झॅक्टली या ठिकाणी येणार आहे। ठीक आहे, सो हा पॉइंट मी इथे मॅच करून घेते। ठीक आहे, नेक्स्ट आता इथे आपल्याला MN लाईन ड्रॉ करायची आहे। सो इथे आपल्याला कंपासची आवश्यकता आहे। सो कंपासचं टिप आपल्याला बरोबर पेन्सिल आणि कंपासचं टिप इक्वल करून घ्यायचं आहे आणि 10 सेंटीमीटर आहे ना MN लाईन, सो स्केलमध्ये आपल्याला 10 सेंटीमीटरचं मेजरमेंट घ्यायचं आहे। स्केलच्या थ्रू आपल्याला कंपासमध्ये 10 सेंटीमीटर मेजरमेंट घ्यायचं आहे। ओके, सो 10 सेंटीमीटर बघा, तुम्हाला दिसत असेल 10 सेंटीमीटर कुठे आहे, या ठिकाणी। सो कंपास आपल्याला बरोबर 10 सेंटीमीटरच्या मेजरमेंटने घ्यायचा आहे। बघा, इथे ठेवला मी कंपास आणि इथे 0 पॉईंटला पेन्सिलचं टिप माझं 0 पॉईंटला यायला पाहिजे आणि कंपास टिप हे 10 पॉईंटला यायला पाहिजे। सो इथे 10 सेंटीमीटर मेजरमेंट कंपासमध्ये घेतलेला आहे। आता आपल्याला N पॉईंटला प्लेस करायचा आहे, 10 सेंटीमीटर घ्यायचं आहे, तर आपल्याला आर्क ड्रॉ करायची आहे।
सो अशी आर्क एक आपण ड्रॉ करून घेतलेली आहे. ओके, आता बघा इथे ही लाईन मॅच होत नाही ना, सो आपण काय करणार आहे, एक्सटेंड करणार आहे ही लाईन अशी. ओके, इथे लाईनला ॲरो दिला तरी चालेल आणि इरेज केली तरीही चालेल. या पॉईंटपर्यंतच आपल्याला लाईन घ्यायची आहे. हा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे ना, ह्या पॉईंटपर्यंतच आपल्याला लाईन घ्यायची आहे. हा पॉईंट आणि एंड पॉईंट मी इथे मॅच करून घेते. ओके, आणि हा आपण घेतला आहे 90 डिग्री आणि ही लाईन आहे 10 सेंटीमीटर आणि इथे पॉईंट आहे एम. ओके, आणि राईट अँगलच्या अपोजिट साईड जी असते ही हायपोटेनस असते. सो आपण इथे राईट करू की ही साईड आहे हायपोटेनस. ओके, नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. इन द राईट अँगल ट्रायंगल STU hypotenuse SU is equal to 5 cm and length ST is equal to 4 cm. ओके, इथे आपल्याला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. यामध्ये STU या ट्रायंगलमध्ये हायपोटेनस आहे SU आणि तो 5 सेंटीमीटरचा आहे. ओके, सो राईट अँगल ट्रायंगल आहे ना, तर 90 डिग्रीचा येणार आहे ऑब्विसली. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे रफ डायग्राम. बघा इथे आपल्याला बेस कोणता घ्यायचा आहे, ST घ्यायचा आहे. ओके, ST बिकॉज SU हा हायपोटेनस सांगितलेला आहे ना, तर ST हा बेस घ्यायचा आहे 4 सेंटीमीटर. सो इथे STU हा ट्रायंगल राईट अँगल आहे, म्हणून मी या T पॉईंटला एक राईट अँगल घेत आहे, म्हणजे एक स्ट्रेट लाईन घ्यायची आहे. ऑब्विसली 90 डिग्रीचाच असणार आहे. सो इथे हे दोन्हीही जॉईन करून घेतले आणि इथे U येणार आहे, US 5 सेंटीमीटर आणि हा असणार आहे 90 डिग्री. ओके, सो नेक्स्ट आता इथे आपण फेअर फिगर ड्रॉ करणार आहे. ही आहे रफ फिगर आणि फर्स्ट क्वेश्चन मध्ये पण आपण इथे राईट करायचं आहे. ही रफ फिगर आहे. ओके, सो इथे आता आपण फेअर फिगर ड्रॉ करून घेणार आहे. बेस किती आहे, ST 4 सेंटीमीटरला एक डॉट आणि इथे 0ला एक डॉट आणि हे साईड असा मॅच करून घेतला. ओके, इथे S पॉईंट, इथे T पॉईंट, इथे 4 सेंटीमीटर. आता आपल्याला T हा अँगल 90 डिग्रीचा घ्यायचा आहे ना, सो प्रोटेक्टर बरोबर T या पॉईंटला प्लेस करायचा आहे आणि इथे 90 डिग्री आणि हे आपण मॅच करून घेऊ. ओके, नेक्स्ट आता इथे SU हे 5 सेंटीमीटर आहे. आता इथे आपल्याला कंपास घ्यायचा आहे. कंपासचे दोन्हीही पेन्सिल आणि कंपासचे टिप इक्वल यायला पाहिजे आणि इथे आपण स्केलमध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार आहे. बघा इथे 5 सेंटीमीटरला बरोबर कंपास टिप आणि 0 सेंटीमीटरला बरोबर इथे पेन्सिल टिप. ओके, सो आता हे आपल्याला कंपास टिप S पॉईंटला ठेवायचं आहे बिकॉज SU ही लाईन आपण ड्रॉ करत आहे आणि इथे एक आर्क अशी ड्रॉ करायची आणि इंटरसेक्टिंग पॉईंट आहे ना इथे, हा पॉईंट आणि हा S पॉईंट इथे जॉईन करून घ्यायचा आणि इथे पॉईंट येणार आहे U, इथे ॲरो आणि ही 5 सेंटीमीटर आणि हा 90 डिग्री. ओके, आहे इझी. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 3. इन ट्रायंगल ABC लेंथ AC इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर. मेजर अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री अँड लेंथ BC इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. ओके, इथे ABC ह्या ट्रायंगलमध्ये B अँगल हा 90 डिग्रीचा आहे. ओके, जो ह्या ABC असे तिन्हीही आपल्याला नेम्स दिलेले असतात ना, ट्रायंगलचं पूर्ण नेम दिलेला आहे, तर त्यातला मिडल जो अँगल असतो तो हा 90 डिग्रीचा आहे. ओके, सो इथे आता आपण एक रफ डायग्राम ड्रॉ करून घेणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला बेस काय घ्यायचा आहे, AC बेस घ्यायचा आहे की BC बेस घ्यायचा आहे. हे बघा अँगल काय दिलेला आहे, B हा 90 डिग्रीचा आहे. सो इथे B आहे ना BC, सो BC आहे
इथे, म्हणून आपण BC ही बेस घेणार आहे. बिकॉज AC जर आपण बेस घेतला तर आपण B पॉईंटवरती प्रोटेक्टर प्लेस नाही करू शकणार ना, म्हणून आपल्याला BC ही बेसलाईन घ्यायची आहे. ओके, बेस आहे 5.5 सेंटीमीटर, इथे B पॉईंट आणि इथे C पॉईंट. नेक्स्ट इथे आता B हा आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे 90 डिग्रीचा. सो इथे 90 डिग्री म्हटलं तर एक अशी स्ट्रेट लाईन येणार आहे आणि हे असं मॅच करून घ्यायचं आहे. ओके, 90 डिग्री आणि इथे येणार आहे A पॉईंट आणि AC ही लाईन आहे 7.5 सेंटीमीटर. म्हणजे AC हे काय आहे, हायपोटेनस आहे राईट अँगल ट्रायंगलचा. सो ही आहे रफ फिगर. ओके, नेक्स्ट आता इथे आपल्याला फेअर फिगर ड्रॉ करायची आहे. सो BC लाईन ड्रॉ करायची आहे 5.5 सेंटीमीटर. तर इथे 5.5 सेंटीमीटर आहे ना म्हटलेलं, तर आपल्याला इथे 5 सेंटीमीटरच्या समोरच्या 5 लाईन घ्यायच्या आहे. इथे एक पॉईंट आणि 0ला एक पॉईंट आणि हा पॉईंट मॅच करून घ्यायचा. ओके, नेक्स्ट आता इथे आपल्याला B अँगल राईट अँगल काढायचा आहे. सो प्रोटेक्टर प्लेस करायचा आहे एक्झॅक्टली B पॉईंटला यायला पाहिजे आणि लाईनच्या वरती बरोबर लाईन यायला हवी. ओके, सो इथे 90 डिग्री आणि इथे मॅच करून घ्यायचं. ओके, आता आपल्याला AC लाईन ड्रॉ करायची आहे. AC लाईन 7.5 सेंटीमीटर आहे. तर इथे आपल्याला कंपास यूज करायचा आहे. ओके, कंपासची टिप हे इक्वल केलेले आहेत मी. आता आपल्याला 7.5 मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्या कंपासमध्ये. 7.5 म्हणजेच 7 सेंटीमीटर समोरील ह्या 5 लाईन्स आहे ना, इथे आपल्याला कंपास टिप ठेवायचा आहे आणि पेन्सिल टिप एक्झॅक्टली 0ला यायला पाहिजे. ओके, सो इथे 7.5 हे मेजरमेंट मी घेतलेलं आहे. आता हा कंपास आपल्याला C पॉईंटला ठेवायचा आहे. का C पॉईंटला ठेवायचा आहे, कारण आपण AC ही लाईन ड्रॉ करणार आहे, म्हणून आपल्याला C पॉईंटला ठेवायचं कंपास टिप आणि एक आर्क अशी ह्या लाईनवरती ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, आणि ही लाईन जिथे पॉईंट करत आहे ना, ही आर्क आणि लाईन जिथे पॉईंट करत आहे ना, इथे इंटरसेक्टिंग पॉईंटला आपल्याला मॅच करून घ्यायचं आहे C पॉईंटपर्यंत. ओके, आणि ही आहे 7.5 सेंटीमीटर. हा हायपोटेनस आहे राईट अँगल ट्रायंगलचा आणि इथे येणार आहे A पॉईंट. या लाईनला ॲरो करून घ्यायचा आणि हा A पॉईंट आहे. ओके, आलं लक्षात? खूप इझी आहे. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 4. In triangle PQR, length PQ is equal to 4.5 centimeter, length PR is equal to 11.7 centimeter, and measure angle PQR is equal to 90 degree. इथे PQR आहे ना, सो आपल्याला मिडल अँगल घ्यायचा असतो. सो मिडल काय आहे, Q हा 90 डिग्रीचा दिलेला आहे. मग बेसलाईन काय घ्यायची आहे, ज्या लाईनमध्ये ज्या लेंथमध्ये Q असेल ती आपल्याला बेसलाईन घ्यायची आहे. म्हणजेच या ठिकाणी PQ ही बेसलाईन घ्यायची आहे. ओके, सो इथे रफ फिगर ड्रॉ करून घ्यायची आहे. प्रत्येक एक्झाम्पलसाठी एक रफ फिगर ड्रॉ करणे आवश्यक आहे आपल्याला. इथे अंदाजे मी PQ घेत आहे. PQ 4.5 सेंटीमीटर आणि राईट अँगल कोणता आहे, Q आहे. सो आपल्याला Q राईट अँगल ड्रॉ करायचा आहे. ओके, आणि ही लेंथ मी इथे मॅच करून घेत आहे. PQ तुम्ही अशी पण घेतली तर चालेल. Q अँगल इथे पण राईट केला आणि P इथे राईट केला तरीही चालेल. ओके, सो हा राईट अँगल आहे आणि इथे R पॉईंट येणार आणि PR ही हायपोटेन्युअस लेंथ आहे. ही आहे 11.7 सेंटीमीटर. नेक्स्ट आता ही रफ फिगर आहे ना, म्हणून राईट करायचं आहे. ओके, आता इथे रफ फिगर आपली ड्रॉ झालेली आहे. रफ फिगरच्या अकॉर्डिंग आपण फेअर फिगर ड्रॉ करून घेऊ. बेसलाईन आपल्याला 4.5 सेंटीमीटरची घ्यायची आहे. सो इथे
4 सेंटीमीटर समोर 5 लाईन्स घ्यायच्या आहेत आणि 0ला आणि हे पॉईंट मॅच करायचे. ओके, मी इथे खूप सारा डिस्टन्स घेतलेला आहे ना वरती, बिकॉज इथे आपल्याला 11.7 सेंटीमीटरची एक आर्क ड्रॉ करायची आहे. सो मी इथे खूप मोठं डिस्टन्स घेतलेलं आहे. ओके, तुम्हाला पण त्याच प्रकारे करायची आहे हे डायग्राम. इथे P आणि इथे Q. बघा आता इथे 90 डिग्री आहे Q पॉईंट. सो इथे आपल्याला Q पॉईंटला प्रोटेक्टर प्लेस करून 90 डिग्री ड्रॉ करायचा आहे. प्रोटेक्टर एक्झॅक्टली Q पॉईंटलाच यायला पाहिजे. ओके, इथे 90 डिग्री आणि ही लाईन मी इथे मॅच करून घेणार आहे. आणि ही लाईन आपण पुढे एक्सटेंड केली ना तरी चालेल, बिकॉज आपल्याला आर्क ही थोडी मोठी घ्यायची आहे. 11.7 सेंटीमीटरची आर्क घ्यायची आहे. सो आता इथे आपण ही आर्क ड्रॉ करण्यासाठी, PQ लाईन ड्रॉ करण्यासाठी ह्या लाईनवरती एक आर्क ड्रॉ करणार. तर आपल्याला 11.7 ही मेजरमेंट आपल्या कंपासमध्ये घ्यायचं आहे. सो बघा 11.7 तर आपल्याला 11च्या समोर 7 लाईन घ्यायच्या आहे. इथे 11.7ला कंपास टिप आणि 0 सेंटीमीटरला पेन्सिल टिप घेतलेला आहे मी. ओके, सो हे आपल्याला P पॉईंटला प्लेस करायचं आहे कंपास टिप आणि ह्या आर्कला आपल्याला ह्या लाईनवरती न्यायचं आहे. बघा तरीही माझी लाईन इथे छोटीच झालेली आहे, तर या लाईनला मी आणखी पुढे एक्सटेंड करू शकते. आता आर्क आणि या लाईनमध्ये जो पॉईंट आहे हा पॉईंट आपल्याला Pला जॉईन करून घ्यायचा आहे आणि हा पॉईंट इथे R पॉईंट असणार आहे. इथे राईट अँगल ट्रायंगल 90 डिग्री आणि ही आहे 11.7 सेंटीमीटर. ओके, सो एक्झाम्पल नंबर 5 आहे स्टुडंट शुड टेक एक्झाम्पल ऑफ देअर ओन अँड प्रॅक्टिस कन्स्ट्रक्ट ऑफ ट्रायंगल. इथे तुम्हाला स्वतःला एक्झाम्पल घ्यायचे आहे. ज्या प्रकारे आपण आधीचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले तसेच तुम्हाला स्वतः एक्झाम्पल घ्यायचे आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे कन्स्ट्रक्शन ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करण्याची. ओके, सो इथे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इन ट्रायंगल LMN लेंथ LM 3.2 सेंटीमीटर, MN लेंथ आहे 5 सेंटीमीटर अँड मेजर अँगल MLN 90 डिग्री आहे. सो ह्या ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन तुम्हाला स्वतःला करायचं आहे, बिकॉज आधी आपण एवढे ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केले तर तुम्हाला आता सर्व समजलंच असेल कोणत्या प्रकारे ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचे आहे. ओके, ही एक एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून देत आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला स्वतःला करायचं आहे आणि कमेंटमध्ये मला पाठवायचं आहे तुम्ही कसं ड्रॉ केलेलं आहे ट्रायंगल. ओके, सो इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो डिअर स्टुडंट्स. सो तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल, तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.